नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 12 सप्टेंबरच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की नांदूर माध्यमेश्वर हे रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसणार आहे त्यांच्यासाठी उत्तर आपण आत्ता सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नाशिक या जिल्ह्यामध्ये हे नांदूर माध्यमेश्वर रामसर स्थळ आहे। त्यासोबतच मित्रांनो आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा याविषयी लक्षात ठेवायची, जसं की महाराष्ट्रामध्ये एकूण 3 रामसर स्थळे आहेत। तर ते कोणते आहेत? तर पहिलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं नांदूर माध्यमेश्वर हे रामसर स्थळ असेल। त्यानंतर लोणार सरोवर असेल जे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे आणि तिसरं असेल ठाण्याची क्रीक खाडी जे की ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। असे एकूण 3 रामसर स्थळे हे महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच नादव महानोर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात शीला रामकृष्ण खोने आणि वर्षा हाडके या 2 व्यक्तींना यावर्षीचा नादव महानोर पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। हा जो काही पुरस्कार आहे तो यशवंतराव चव्हाण सेंटर करून देण्यात येतो आणि त्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष सध्या शरद पवार आहेत। आणि हा जो काही पुरस्कार आहे तो साहित्य, शेती, पाणी या क्षेत्रामध्ये जो कोणी उल्लेखनीय कामगिरी करतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो। तर त्यासंबंधित या 3 कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे कोणाला कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे पुरस्कार। तर शेती व पाण्यासाठी 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि या दोन्ही महिला आहेत शीला रामकृष्ण खोने आणि वर्षा हाडके यांना देण्यात आलेला आहे। तर कवितेसाठीचा पुरस्कार गणेश घुले, महेश लोंढे आणि नामदेव कोळी या तिघांना देण्यात आलेला आहे। कादंबरीसाठीचा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना देण्यात आलेला आहे। आणि हा पुरस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, कारण अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात जे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असतात, म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांवर थोडं आपण अधिक लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यावर आपण एकदा रिव्हिजन करणार आहोत। जे काही अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाचे पुरस्कार दिले गेलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिला असेल 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, ते कोणाला देण्यात आलेलं आहे? तर ते 2 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे, जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार यांना। तर जगद्गुरू रामभद्राचार्य जे आहेत त्यांना संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी। लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते कोणाला देण्यात आलेला आहे? तर आशा भोसले यांना दिलेला आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ते शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भूषण 2024 डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र महागौरव पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे। MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे आणि बुकर पुरस्कार 2023 पॉल लिंच यांना देण्यात आलेला आहे। हे सुद्धा काही IMP आपण पुरस्कार या ठिकाणी घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवू शकता, वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच प्रकाशित नेचर मॅगझिन 2024 रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषक देश कोणता आहे? तर हे नुकतंच मित्रांनो हे जे काही नेचर मॅगझिन आहे त्याचा रिपोर्ट आलेला आहे, त्यानुसार जगामधला सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषक देश कोण आहे तर त्याची यादी आलेली आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारत या देशामध्ये मित्रांनो या मॅगझिनच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त प्लास्टिक प्रदूषण हे होत असतं दरवर्षी। तर त्यासंबंधित हा रिपोर्ट आहे आणि त्याविषयी आपल्याला थोडी अधिक माहितीसुद्धा बघणं गरजेचं आहे। या रिपोर्टनुसार दरवर्षी 93 मिलियन टन प्लास्टिक कचरा भारतामध्ये निर्माण होतो आणि हे प्रमाण जगाच्या 1/5 एवढं आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये कचरा हा प्लास्टिक कचरा
निर्माण होतो मित्रांनो. आणि हे अतिशय असं लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या देशाच्या दृष्टीने की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्लास्टिकचा कचरा हे दरवर्षी निर्माण करतो. आणि या रिपोर्टनुसार टॉप 3 जे काही देश आहेत जे की प्लास्टिक प्रदूषक देश आहेत तर ते कोणते आहेत? भारत पहिल्या क्रमांकावर आहे ज्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. त्यानंतर आहे नायजेरिया आणि तिसरा क्रमांक आहे इंडोनेशिया या देशाचा. तसेच मित्रांनो आता ही प्लास्टिकविषयी घडामोडी आहे आलेली म्हणून आपल्याला इतर पण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस 3 जुलैला हा दिवस असतो. भारतात प्लास्टिक वापराला बंदी कधी झालेली आहे किंवा कधी घालण्यात आलेली आहे तर 1 जुलै 2022 पासून भारतामध्ये प्लास्टिक वापराला बंदी घालण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक वापराला बंदी 2018 साली करण्यात आलेली आहे. तर या पॉईंटसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत कारण यावरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की इस्रायलचा टावर ग्रुप व अदानी ग्रुप मिळून कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार आहेत? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र या राज्यामध्ये हे जे काही सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू केले जाणार आहे ते इस्रायलचा टावर ग्रुप आणि अदानी ग्रुप जे काय आहे भारतातलं हे दोघे मिळून हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातल्या रायगड या जिल्ह्यामध्ये उभे करणार आहेत मित्रांनो. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची होते कारण हे महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येणार आहे. त्यासंबंधित आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायचं आहे. जसं की रायगड या जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प उभे केले जाणार आहे आणि यासाठी 83,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही केली जाणार आहे. या ठिकाणी थोडंसं मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 83 कोटी नसून ते 83,000 कोटी आहे. ते आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. 29 डिसेंबर 2021ला भारताने आपल्या सेमीकंडक्टर मिशन हे लॉन्च केलं होतं मित्रांनो. आणि त्याचा उद्देश काय होतं हे सेमीकंडक्टर मिशन लॉन्च करण्यामागं? तर देशातल्या तसेच विदेशातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी भारतात येऊन सेमीकंडक्टर चिपचं निर्माण करावं त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण ते मिशन लॉन्च केलं होतं. आणि त्यासाठी जवळपास 70,000 कोटी सरकारने आपल्या त्यावेळेसच्या बजेटमध्ये मंजूर केले होते. हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला इतर पॉईंटसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. जसं की भारतीय कंपनी कायन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड हे जे काही कंपनी आहे तिला गुजरातमधील सानंद हे जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी सेमीकंडक्टर प्रोजेक्ट उभारण्याला सरकारनं मंजुरी दिलेली आहे. तसंच जे काही टाटा ग्रुप आहे आपलं ते सुद्धा भारतामध्ये 2 सेमीकंडक्टर प्रकल्प हे उभे करणार आहेत. तर ते कोणत्या ठिकाणी उभे करणार आहे टाटा ग्रुप? तर ढोलेरा गुजरातमधलं आणि मोरीगाव आसाम या ठिकाणी हे प्रकल्प उभे केले जाणार आहेत. आणि आता हा प्रश्न मित्रांनो सेमीकंडक्टरविषयी निघालेला आहे. तर तुम्हाला नेमकं सेमीकंडक्टर काय आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर सेमीकंडक्टर एक प्रकारचं काय असतं जे काही चिप असते ते चिप ही जे काही आपले इलेक्ट्रॉनिक साधनं असतात त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण एखादी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल जसं की मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा आपली मग जे काही इलेक्ट्रॉनिक गाड्या वगैरे असतात EVच्या त्यामध्ये जर ती सेमीकंडक्टर चिप नाही बसवली तर त्याशिवाय ते डिव्हाइस ते जे काही मोबाईल वगैरे असतात लॅपटॉप असतात ते काही काम करू शकत नाहीत. म्हणून फंक्शनिंग जर व्हायची असेल त्या साधनांची तर त्यासाठी सेमीकंडक्टर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि सर्व क्षेत्रामध्ये याची मागणी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणून आपल्या देशाचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत की इतर देशावर अवलंबून न राहता आपण स्वतःसुद्धा आता सेमीकंडक्टर हे विकसित केले पाहिजेत आपल्या देशामध्ये. त्यासाठी हे सर्व काही प्रयत्न हे सरकारकडून केले जात आहेत. तर आय होप तुम्हाला या गोष्टी कळलेल्या असेल किंवा समजलेल्या असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला 5 वर्ष पूर्ण झालीत. त्या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2019 या वर्षी मित्रांनो हे प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आलेली होती. तर ही योजना कशाशी संबंधित होती ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे पुढं. हे जे काही प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे त्याची सुरुवात 12 सप्टेंबर 2019ला सुरू झाली होती. आणि ही जी काही योजना आहे ती छोटे व सीमांत जे शेतकरी आहेत अर्थात जे अल्पभूधारक शेतकरी असतात त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये सामाजिक सुरक्षा त्यांना देता यावी या हेतूने हे सरकारनं योजना सुरू केली होती. आणि यामध्ये काय होतं मित्रांनो की शेतकऱ्यांना 60 वर्ष वयानंतर दर महिन्याला 3,000 रुपये मासिक पेन्शन ही दिली जाणार होती. पण त्यासाठी शेतकऱ्यांना
दर महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये रक्कम ही जमा करावी लागते या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये. आणि जेवढी आता समजा शेतकऱ्याने 55 रुपये जर कोणी त्या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला जर भरायला सुरुवात केली किंवा मग 200 रुपये जर केली, तर तेवढेच रुपये केंद्र सरकार हे त्या योजनेमध्ये त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा करत असते. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जमा केलेले 200 रुपये आणि केंद्र सरकारसुद्धा 200 रुपये त्यामध्ये जमा करत असते. आणि अशी मिळून एकंदरीत त्या शेतकऱ्याची ज्यावेळेस 60 वर्ष वय होईल त्याच्यानंतर त्याला मासिक पेन्शन म्हणून 60 वर्षाच्या नंतर ते दिली जात असते. अशा प्रकारची ही योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 40, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, केंद्र सरकारच्या इतरसुद्धा योजना आहेत, त्यांची जी काही सुरुवात आहे ती कधी झाली ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ती 25 डिसेंबर 2000 साली सुरू झाली होती. प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014ला सुरू झाली होती. आणि प्रधानमंत्री आयुष्यमान योजना 23 सप्टेंबर 2018ला सुरू झालेली आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे डेली करंट अफेअरचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण दररोज आपल्या चॅनलवर टाकत असतो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की आशियाई मेन्स हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, चीन या देशामध्ये हे आशियाई मेन्स हॉकी चॅम्पियनशिप जी काही स्पर्धा आहे त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायचं आहे. हे जी काही स्पर्धा आहे मित्रांनो ती 8व्या क्रमांकाची स्पर्धा आहे आणि याचं आयोजन एशियन हॉकी फेडरेशनकडून केलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतासाठी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेळा जो काही या स्पर्धेचा विजेता आहे तो कोण आहे, तर भारतीय हॉकी संघ आहे मित्रांनो. 4 पैकी 8 वेळेस भारतीय हॉकी संघाने यामध्ये आपला विजय नोंदवलेला आहे. तर ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता खेळ घडामोडींचा जर विषय निघालेला आहे तर त्याविषयी आपल्याला इतर गोष्टीसुद्धा हॉकी संबंधित लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की सुलतान अझलान जी काही ट्रॉफी आहे ते कोणी जिंकलेली आहे, तर जपानने जिंकलेली आहे. एशियन गेम्समध्ये इंडियन मेन्स हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 नुकतंच पार पडलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक हे आपल्या देशाला जिंकून दिलेलं आहे. भारतीय हॉकी पुरुष जे काही संघ आहे त्याचे कोच कोण आहेत सध्या, त्याचे प्रशिक्षक तर ते क्रेग फुलटन आहेत. तसंच भारतीय हॉकी महिला संघसुद्धा आहे, त्याचे कोच कोण आहेत, तर हरेंद्र सिंह आहेत. आणि त्यासोबतच सर्वात मोठा हॉकी स्टेडियम भारतामधला कोणत्या ठिकाणी आहे, तर ओडिशा या राज्यामधील बुरसा मिंडा जो काही स्टेडियम आहे ते आपल्या भारतातलं सर्वात मोठं हॉकी स्टेडियम आहे. या गोष्टीसुद्धा हॉकी संबंधित आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. क्वाड 2024 संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशामध्ये हे क्वाड जे काही संमेलन आहे त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासंबंधित थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं की 2024चं जे काही संमेलन यावर्षी होणार आहे मित्रांनो, ते अगोदर भारतात होणार होतं असं ठरलं होतं, पण नंतर ते भारतानं कॅन्सल करून ते आता अमेरिकेत होणार आहे. आणि भारत जे काही या क्वाडचं जे संमेलन आहे ते पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला आपल्या भारतामध्ये त्याचं आयोजन करेल असं ठरलेलं आहे आत्तापर्यंत तरी. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही क्वाड आहे मित्रांनो यामध्ये 4 देश हे सदस्य आहेत, त्यामध्ये भारतसुद्धा आहे. आणि 4 सदस्य देश कोणते आहेत, तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. या गोष्टी आपण लक्षात ठेवा. तसेच इतर पण काही महत्त्वाचे समिट्स आहेत त्याविषयीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं की G7 समिट आहे ते इटली या देशामध्ये झालेलं आहे. G20 समिट ब्राझील या देशामध्ये पार पडलं. ब्रिक्स समिट रशिया या देशामध्ये होणार आहे. एशियन जे काही समिट आहे ते लाओस या देशामध्ये झालेलं आहे. आणि शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जे काही आहे SCO त्याचं जे काही समिट आहे ते कझाकस्तान या देशामध्ये झालेलं आहे. आणि नाटोचं जे काही समिट होणार आहे ते अमेरिका या देशामध्ये होणार आहे.
तसेच बिमस्टेक जे काही समिट आहे ते थायलंड या देशामध्ये होणार आहे. तर हे पण इतर महत्त्वाचे जे काही समिट आहे त्याविषयीसुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटी थांबणार आहोत या ठिकाणी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच जे काही आपलं बेल आयकॉन असतं त्यालासुद्धा प्रेस करा मित्रांनो, कारण व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलची व्हिडिओची नोटिफिकेशन येत असते. तसेच मित्रांनो आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्यालासुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण लेक्चरही मोफत लेक्चरच्या नोट्स वगैरे टाकत असतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या व्हिडिओच्या नोट्स डाउनलोड करून ठेवू शकता आणि भविष्यामध्ये त्या तुमच्या रिव्हिजनसाठी उपयोगामध्ये आणू शकता. तर थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.